हॅलो स्टुडंट्स, आता आपण जर्नलचे काही प्रॉब्लेम्स आणि ऑब्जेक्टिव्स मी तुम्हाला त्याचे लेक्चर्स पाठवणार आहेत. तर आता मी सॉल्व करणार आहे चौथा प्रॉब्लेम. तर चौथा प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण बघूया. आता हे जे प्रॉब्लेम आहेत तसं त्याच्यात डिस्कस करण्यासारखं काहीच नाही आहे. तर आपण काय करूया, एक ट्रान्झॅक्शन मी वाचतो आणि त्याची जी एंट्री आहे ती मी एक्सेलमध्ये सॉल्व करतो. तर हा जो चौथा प्रॉब्लेम आहे त्याच्यात पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे एप्रिल 1ला, रमेश स्टार्टेड बिझनेस विथ 10 लाख. तर आता रमेशच्या बुक्समध्ये एंट्री आपल्याला करायची आहे. तर आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर हा चौथा प्रॉब्लेम आहे आणि रमेशच्या बुक्समध्ये आपण एंट्री पास करतोय. तर पहिली जी एंट्री आहे, पहिली एंट्री 2017 एप्रिल 1ला आहे. तर याच्यात एंट्री बिझनेस चालू केला 10 लाखांनी, म्हणजे कॅश बिझनेसमध्ये आली. प्रोप्रायटर इज द गिव्हर. तर कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 10 लाख. Being started business with cash. त्याच्यानंतर पुढे ब्रॉड गुड्स फॉर कॅश. आपण पैसे दिले आणि गुड्स परचेस केले. तर त्याची एंट्री काय येणार, गुड्स कम्स इन म्हणजे परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश गोज आउट. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश 50,000 एप्रिल 3ला. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. त्याच्या पुढे ड्रीव कॅश फ्रॉम बँक म्हणजे कॅश बँकेतनं कॅश काढली. तर आता इथे काय येणार, कॅश रिसीव झाली, कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट एप्रिल 5ला 10,000. एप्रिल 5 कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. being withdrawn cash from bank. नंतर सोल्ड टू कृष्णा गुड्स ऑन क्रेडिट 1,50,000. आपण कृष्णाला गुड्स क्रेडिटवरती विकले.
तर इकडे कृष्णा रिसिव्हर आहे आणि गुड्स गोज आउट. कृष्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट एप्रिल 13. एप्रिल 13 कृष्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 1.5 लाख. being sold goods to Krishna. नंतर ब्रॉट फ्रॉम श्याम गुड्स ऑन क्रेडिट. तर 20 तारखेला गुड्स परचेस केले श्यामकडनं 2,25,000चे. एप्रिल 25 परचेस अकाउंट डेबिट टू श्याम्स अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 2,25,000. नरेशन being purchased goods from Shyam. त्याच्यानंतर एक मिनिट, ही तारीख 24 आहे. 20 तारीख आहे, 20 तारीख. आता पुढची ट्रान्झॅक्शन महत्वाची आहे. 24 तारखेला रिसिव्ड फ्रॉम कृष्णा 1,45,000 अलाउड हिम डिस्काउंट 5,000. आता नीट लक्ष द्या, कृष्णाला आपण 1.5 लाखाचे गुड्स विकलेले आहेत. तर 1.5 लाखाच्या अगेन्स्ट आपल्याला 1,45,000 रुपये मिळाले आणि 5,000चा डिस्काउंट आहे. तर इकडे कसं आहे, आपल्याला कॅश मिळाली 1,45,000, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 1,45,000, डिस्काउंट 5,000चा आहे, म्हणजे डिस्काउंट अलाउड 5,000 आणि टू कृष्णाज अकाउंट 1.5 लाख. तर एप्रिल 24ला आपण एंट्री पास करूया. एप्रिल 24ला पहिलं कॅश अकाउंट डेबिट 1,45,000. आपल्याला 1,45,000 त्याच्याकडनं कॅश मिळाली. कॅश अकाउंट डेबिट 1,45,000. नंतर डिस्काउंट अलाउड म्हणायचं. डिस्काउंट अलाउड तो येणार 5,000, म्हणजे 1.5 लाखाच्या अगेन्स्ट त्यांनी 1,45,000 रुपये दिलेत आपल्याला. तर 5,000चा डिस्काउंट आहे. तर इथे डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 5,000. आपलं नुकसान आहे, आपण अलाउ करतोय म्हणून डिस्काउंट अलाउडला डेबिट द्यायचं. आणि कृष्णा गिवर आहे, कृष्णा गिवर आहे, त्याला आपण क्रेडिट द्यायचं टू कृष्णाज अकाउंट 1.5 लाख. being received from Krishna in full settlement. Being received from Krishna in full settlement. नंतर एप्रिल 30ला त्याच्या अपोजिट आहे पेड श्याम कॅश 2,15,000, डिस्काउंट अलाउड 10,000. म्हणजे आपण श्यामला कॅश पे केली 2,15,000 आणि 10,000 डिस्काउंट अलाउड आहे. तर इकडे श्याम जो आहे तो रिसिव्हर आहे. तर इकडे श्याम्स अकाउंट डेबिट. आता नीट लक्ष द्या, आपण श्यामकडनं
2,25,000 रुपयाचे गुड्स घेतलेले आहेत. तर श्याम रिसिवर आहे 2,25,000चा. श्याम्स अकाउंट डेबिट 2,25,000. त्याला कॅश दिली 2,15,000. टू कॅश 2,15,000. आणि आता इथे टू डिस्काउंट रिसिव्ड म्हणायचं, म्हणजे आपल्याला त्याच्याकडनं डिस्काउंट रिसिव्ड झाला. तर एंट्री काय येणार, श्याम्स अकाउंट डेबिट 2,25,000. एप्रिल 28 तारखेला आपल्याला एंट्री करायची आहे. तर इकडे आपण काय करणार, श्यामला डेबिट देणार. श्याम रिसिवर आहे. श्याम्स अकाउंट डेबिट 2,25,000 टू कॅश अकाउंट 2,15,000. टू कॅश अकाउंट 2,15,000 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 10,000. being paid to Shyam in full settlement. Being paid to Shyam in full settlement. त्याच्यानंतर कॅश सेल्स फॉर द मंथ 8 लाख. एप्रिल 30ला कॅश सेल्सची एंट्री करायची आहे. तर इकडे कॅश अकाउंट आपण रिसिव्ह करतो, कॅश अकाउंट डेबिट. आणि आपलं सेल्स ते इन्कम आहे. कॅश अकाउंट डेबिट किती अमाऊंट आहे, 8 लाख. टू सेल्स अकाउंट 8 लाख. being sold goods for cash. नंतर त्याच दिवशी रेंट पे केलं 50,000. एप्रिल 30ला रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 50,000. being paid rent in cash. being paid rent एवढं लिहिलं तरी चालेल. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन सॅलरी 1 लाख रुपये पे केली त्याच दिवशी. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश 1 लाख. being paid salary. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम करूया.
ओके, तर त्याच्यातली जी पहिली ट्रान्झॅक्शन आहे, कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹50,000. तर इकडे कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटर इज अ गिवर. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल 50,000. Being started business with cash. त्याच्यानंतर परचेस गुड्स फॉर कॅश 20,000 अँड क्रेडिट 30,000. म्हणजे 20,000चे गुड्स कॅशला घेतले आणि 30,000चे गुड्स क्रेडिटवरती. म्हणजे टोटल 50,000चे गुड्स आपण घेतले. तर परचेस अकाउंट डेबिट द्यायचं 50,000चं आणि टू कॅश आणि टू क्रेडिटर असं एंट्री येणार. तर इकडे दुसरी एंट्री आपण पास करूया. परचेस अकाउंट डेबिट, याच्यात 20,000 आणि 30,000, टोटल 50,000. टू कॅश अकाउंट 20,000 आणि टू क्रेडिटर अकाउंट 30,000. Being purchased goods for cash partly being purchased goods partly for cash and partly on credit. Partly for cash and partly on credit. ठीक आहे. पुढे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹40,000 कॉस्टिंग 30,000. म्हणजे 30,000च्या वस्तू 40,000ला विकल्या. तर आपल्याला 40,000ची एंट्री करायची आहे. तर कॅश आली आपल्याकडे 40,000. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. Being sold goods for cash. नंतर पेड रेंट ₹500. तर इकडे रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. Being paid rent. त्याच्यानंतर रेंट आउटस्टँडिंग ₹100. तर आता रेंट आउटस्टँडिंग आहे. तर इथे एंट्री कशी येते, रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट.
being entry for recording outstanding rent. नंतर ब्रॉड फर्निचर फॉर 500 ऑन क्रेडिट. तर इकडे फर्निचर आणलं आपण 5,000चं. तर इथे एंट्री येणार फर्निचर कम्स इन फर्निचर अकाउंट डेबिट आणि क्रेडिटवर आणलं आहे म्हणजे क्रेडिटर्सना आपण क्रेडिट देणार. $5,000. Being purchased furniture on credit. त्याच्यानंतर ब्रॉड रेफ्रिजरेटर फॉर पर्सनल यूज. आता पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स. तर इकडे एंट्री काय येणार ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. $5,000. Being brought refrigerator for personal use. नंतर परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश म्हणजे कॉम्प्युटर विकत घेतला कॅश देऊन. कॉम्प्युटर कम्स इन आणि कॅश गोज आउट 20,000. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. Being purchased computer for cash. त्याच्यानंतर कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज म्हणजे मगाशीच एंट्री जी ड्रॉइंगशी केली ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. being withdrawn for personal use. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स चार्ज @5%. आता या प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली 2 ड्रॉइंग्स आहेत म्हणजे हे एक ड्रॉइंग आणि वरचं ड्रॉइंग म्हणजे टोटल 5 आणि 10 15,000. तर खरं म्हणजे 15,000 वरती चार्ज करायला पाहिजे पण जे सोल्युशन दिलं आहे त्याच्यात फक्त 10,000 वरती 5% चार्ज केला आहे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये कराल तेव्हा या दोघांच्या टोटल 10 आणि 5 15,000 आहे त्याच्यावरती 5% 750 यायला पाहिजे. पण इथे सोल्युशनच्या नुसार त्यांनी फक्त या 10,000 वरती चार्ज केला आहे. तर आपण पण तसंच करूया या 10,000 वरती 5% ₹500 आपण चार्ज करू.
10,000 वरती 5% 500. being charged interest on drawings. त्याच्यानंतर हा क्वेश्चन झाला. आता पुढचा 6वा. आता इथे अजित आहे, त्याच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रीज करायची आहेत. थोडंसं ब्लर दिसतंय, आता थोडं बरं आहे. सहावा प्रॉब्लेम. इन द बुक्स ऑफ अजित जर्नल एंट्रीज. तर पहिलं 2016 डिसेंबर 1ला अजित स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ₹4 लाख. तर आता 2006 डिसेंबर 1 तर आता पहिली एंट्री येणार. कॅश कम्स इन, प्रोप्रायटर इज द गिवर, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. $4 लाख कॅपिटल आणलंय. being started business with cash. नंतर डिसेंबर 2ला ही विड्रीव कॅश फॉर बिझनेस फ्रॉम बँक ₹2,000, म्हणजे 2,000 रुपये त्यांनी विड्रॉ केले बिझनेससाठी बँकेतनं. तर आता इथे कॅश कम्स इन आणि बँक इज द गिवर. कॅश अकाउंट डेबिट टू बँक 2,000 डिसेंबर 3ला. कॅश अकाउंट डेबिट 2,000 टू बँक अकाउंट. being withdrawn cash from bank. त्याच्यानंतर डिसेंबर 5 ही परचेस गुड्स मेकिंग पेमेंट थ्रू बँक, म्हणजे चेकनी पेमेंट दिलेलं आहे. तर परचेस केले, गुड्स कम इन, परचेस अकाउंट डेबिट आणि बँक गिवर आहे. परचेस अकाउंट डेबिट टू बँक 15,000 डिसेंबर 5ला. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 15,000. being purchase goods for cash. being purchase goods by paying किंवा through bank.
त्यानंतर बँक अकाउंट डेबिट, बँक रिसिव्हर आहे आणि गुड्स गोज आउट टू सेल्स अकाउंट. $16,000. Being sold goods through bank. पुढे डिसेंबर 10ला ही परचेस फर्निचर अँड पेड बाय चेक. तर इकडे फर्निचर कम्स इन आणि बँक इज द गिवर. डिसेंबर 10ला परचेस केलं. तर फर्निचर कम्स इन, फर्निचर अकाउंट डेबिट आणि बँक गिवर आहे टू बँक अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 2,500. being purchase furniture through check. त्याच्यानंतर डिसेंबर 12 ही सोल्ड गुड्स टू अरविंद 2400. म्हणजे अरविंद रिसिव्हर आहे, अरविंद अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. डिसेंबर 12 अरविंद अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. $2,400. being sold goods to Arvind. नंतर परचेस गुड्स फ्रॉम अमित एप्रिल 14 10,000. डिसेंबर 14. तर इकडे परचेस अकाउंट डेबिट टू अमित अकाउंट. being purchase goods from Amit.
त्याच्यानंतर ही रिटर्न गुड्स टू अमृत 500. अमृत आहे, अमित बिंग परचेज गुड्स फ्रॉम अमृत. नंतर डिसेंबर 15ला रिटर्न केले 500चे गुड्स. तर इकडे अमृत रिसिव्हर आहे आणि गुड्स गोज आउट. तर अमृत's अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. being returned goods to Amrit. त्याच्यानंतर ही रिसिव्ड फ्रॉम अरविंद 2300 इन फुल सेटलमेंट. आता नीट लक्ष द्या, आपण डिसेंबर 12ला अरविंदला गुड्स विकले 2400चे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी 2300 दिले. म्हणजे कॅश आली 2300, कॅश अकाउंट डेबिट 2300 आणि डिस्काउंट अलाउड केला 100. तर डिस्काउंट अलाउड 100चा करणार आणि अरविंदला क्रेडिट देणार 2400. तर डिसेंबर 16 कॅश अकाउंट डेबिट 2300 त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड 100 आणि टू अरविंद's अकाउंट 2400. being paid to Arvind in full settlement. being paid to Arvind in full settlement. त्याच्यानंतर ही विड्रू गुड्स फॉर पर्सनल यूज. आता गुड्स विड्रॉ केले म्हणजे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट द्यायचं आणि गुड्स विड्रॉ केले म्हणजे परचेस अकाउंट क्रेडिट द्यायचं. तर एप्रिल 18ला ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. $1000 being withdrawn goods for personal use.
त्याच्यानंतर ही विड्रॉ कॅश फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज 2000, म्हणजे इकडे कॅश विड्रॉ केली. तर मगाशी ड्रॉइंग टू परचेस अकाउंट एंट्री केली, आता ड्रॉइंग्स टू कॅश करायची. डिसेंबर 20ला ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 2000. being withdrawn goods cash for personal use. Being withdrawn cash for personal use. नंतर ही पेड टेलिफोन चार्जेस ₹110. आता टेलिफोन चार्जेस खर्च आहे. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डिसेंबर 24ला. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. $110. being paid telephone charges. त्याच्यानंतर डिसेंबर 26ला अमाऊंट पेड टू अमृत इन फुल सेटलमेंट 9450. आता नीट लक्ष द्या, आपण अमृतकडनं 10,000चे गुड्स विकत घेतले आणि त्याला पे केले 9450. तर 10,000चे गुड्स विकत घेतले आणि 500चे रिटर्न केले, म्हणजे आपल्याला त्याला 9,500 द्यायचे. तर 9,500 पैकी 9,450 रुपये आपण त्याला परत केले, म्हणजे 50चा डिस्काउंट आहे. तर इकडे एंट्री कशी येणार? अमृत अकाउंट डेबिट 9,500 टू कॅश 9,450 टू डिस्काउंट रिसिव्ड अशी एंट्री येणार. डिसेंबर 26ला अमृत अकाउंट डेबिट इथे 2,500ला आपण डेबिट देणार, सॉरी 9,500, कारण 10 पैकी 500चे रिटर्न झालेत. त्याला कॅश पे केली आपण 9,450 टू कॅश अकाउंट 9,450 कॅश पे केली आणि डिस्काउंट रिसिव्ड झाला आहे 50 रुपयाचा. टू डिस्काउंट रिसिव्ड 50 रुपये. being paid to Amrit in full settlement. नंतर डिसेंबर 31ला पेड फॉर स्टेशनरी, रेंट आणि सॅलरी. तर स्टेशनरी, रेंट आणि सॅलरी 3 खर्च पे केले, तर त्या तिघांना डेबिट द्यायचं आणि कॅशला क्रेडिट द्यायचं. तर डिसेंबर 31ला
स्टेशनरी अकाउंट डेबिट 200. त्याच्यानंतर रेंट अकाउंट डेबिट 5000. सॅलरीज अकाउंट डेबिट 2000. टू कॅश अकाउंट 7500. being paid stationery rent and salaries. Stationery rent and salaries. त्याच्यानंतर डिसेंबर 31 गुड्स डिस्ट्रीब्युटेड बाय वे ऑफ फ्री सॅम्पल 2000. तर इकडे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंटला डेबिट देणार आणि गुड्स म्हणजे परचेस अकाउंटला क्रेडिट देणार. अमाऊंट आहे त्याची 2000. being distributed goods as free samples. तर हा प्रॉब्लेम झाला. आता आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊया. ऑब्जेक्टिव्ह मध्ये MCQs होते ते आपले मॉड्यूलचे 8 झाले. नंतर स्कॅनरचे पण 8 झाले. त्याच्या पुढचे आपल्याला करायचे. तर 9व्यापासून स्टार्ट करूया. त्याच्यातला जो पहिला आहे द रूल रिगार्डिंग पर्सनल अकाउंट इज. तर पर्सनल अकाउंटचा रूल काय तुम्हाला माहितीच आहे. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. 10वा द रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट इन्कम अँड गेन्स रिलेट्स टू. तर हा कुठला रूल आहे त्यांनी विचारला आहे. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट इन्कम अँड गेन. तर हा तुम्हाला माहिती आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा हा रूल आहे. नंतर पुढचा प्रश्न पुढचा अनएक्सपायर्ड एक्सपेन्स इज डॅश अकाउंट. आता अनएक्सपायर्ड जे आहेत ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत. म्हणजे ते प्रीपेड आहेत. त्यांचा ग्रुप आहे. प्रीपेड एक्सपेन्सेसचा ग्रुप म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट किंवा अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस. हा प्रीपेड जे आपण पे करतो त्याच्या ग्रुपला अनएक्सपायर्ड एक्सपेन्स आपण म्हणतो. तर ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर ₹1500 विड्रॉन फॉर पर्सनल यूज. आत्ताच आपण बघितलं ₹1,500 पर्सनल यूजसाठी जर विड्रॉ केले तर ते ड्रॉइंग्स अकाउंटला आपण डेबिट देतो.
ड्रॉइंग्सला डेबिट देतो आणि कॅश अकाउंटला क्रेडिट देतो. पुढे नरेशन इज गिवन अलॉंग विथ एंट्री. नरेशन कशासाठी दिलं जातं तर टू सिग्निफाय द इम्पॅक्ट नाही, टू डिस्क्लोज द प्रॉफिट ऑर लॉस नाही, टू गिव्ह अ प्रेसाइज एक्सप्लेनेशन हे आहे. आपण त्याचं एक शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन देतो. त्याच्यानंतर इन केस ऑफ डेट बिकमिंग बॅड अँड डाऊटफुल द अमाऊंट इज क्रेडिटेड टू. आता जर समजा एखादं जे लोन आहे ते बॅड झालं तर आपण क्रेडिट कशाला देतो? बॅड डेट्स अकाउंट नाही, क्रेडिटर्स अकाउंट नाही, डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंटला आपण क्रेडिट देतो. नंतर प्रोप्रायटर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. आता प्रोप्रायटर कोण आहे? एक माणूस आहे, तर त्याचं अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर परचेस ऑफ सेकंड हँड कॉम्प्युटर ऑन क्रेडिट बाय क्लोथ मर्चंट विल बी रेकॉर्डेड इन. आता त्यांनी सेकंड हँड कॉम्प्युटर क्रेडिटवर विकत घेतलेला आहे, तर ते बुक कशात पास होणार त्यांनी विचारलं आहे. ओके, तर जे सेकंड हँड कॉम्प्युटर त्यांनी परचेस केलं आहे क्रेडिटवरती, आता ते एंट्री जर्नलमध्ये होणार का, कॅशबुकमध्ये होणार, परचेस बुक किंवा नन ऑफ द अबाव. आता नीट लक्ष द्या, सेकंड हँड कॉम्प्युटर हा गुड्स नाही आहे, त्यामुळे परचेस बुकमध्ये येणार नाही आणि ते कॅशला विकत घेतलं नाही आहे म्हणजे कॅशबुक येणार नाही, म्हणजे हे जर्नलमध्ये येणार, ही एंट्री जर्नलमध्ये येणार. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड टू वरुण, डिस्काउंट अलाउड बाय वरुण टू अरुण, म्हणजे वरुणला मिळाला अरुणकडनं. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी कोर्स ऑफ ॲक्शन इन द बुक्स ऑफ अरुण. अरुणच्या बुकमध्ये एंट्री काय येणार? तर अरुणला डिस्काउंट मिळालेला आहे, तर तो डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट देणार आणि वरुणला डेबिट देणार. तर बी हे उत्तर आहे त्याचं. एक मिनिट, अरुणच्या बुक्समध्ये एंट्री आपल्याला बघायची. एक मिनिट, अरुणने डिस्काउंट दिलाय, डिस्काउंट इज अलाउड बाय अरुण टू वरुण. ओके, तर अरुणने डिस्काउंट दिलाय म्हणजे डिस्काउंट अलाउडला डेबिट देणार, डिस्काउंट अलाउडला डेबिट देणार आणि वरुणला क्रेडिट देणार. तर याचं 17व्याचं ए उत्तर आहे, 17व्याचं ए उत्तर आहे. त्याच्यानंतर 18वं, रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स प्रिव्हियसली रिटर्न ऑफ. आता नाही आपण बघितलं, ते कुठं होतं? बॅड डेट्स राईट ऑफ करताना. आता ही अमाऊंट इथे रिसीव्ह केली आपण, तर रिसीव्ह करताना एंट्री काय करणार? क्रेडिटेड टू डेटर्स अकाउंट. नाही, ते ऑलरेडी राईट ऑफ केलं आहे, त्यामुळे क्रेडिटर्स अकाउंटला आपण क्रेडिट करणार नाही. त्याच्यानंतर ॲडजस्टेड अगेन्स्ट RDD, नाही, अगेन्स्ट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स तेही करणार नाही. डेबिटेड टू डेटर्स अकाउंट तेही करणार नाही. हां, डी उत्तर आहे बरोबर. कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी हे बरोबर उत्तर आहे. तर आपण आत्ता जे रिकवर केलं ते बॅड डेट्सची अमाऊंट रिकवर केली, त्याच्यामुळे कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकवर्ड ही परफेक्ट एंट्री आहे. त्याच्यानंतर ₹5,000 received from Ram on 1st January 2009 for the old furniture sold to him on 1st June 2008. Which of the following entry should be passed for recording the transaction in the books of accounts? तर आता आपण ₹5,000 आपल्याला मिळालेत रामकडनं
जे काय ओल्ड फर्निचर आपण विकलं त्याच्यासाठी, तर एंट्री काय पास करणार, म्हणजे आधी विकलं होतं आत्ता मिळालं. तर पहिल्यांदी जेव्हा विकलं तेव्हा आपण काय केलं होतं, रामला डेबिट दिलं होतं, राम अकाउंट डेबिट टू फर्निचर. आता रामकडनं पैसे मिळाले म्हणजे कॅश रिसिव्ड आणि रामला क्रेडिट देणार. तर याचं डी उत्तर आहे, राम कॅश अकाउंट डेबिट टू राम्स अकाउंट, कॅश मिळाली आणि राम गिवर आहे. त्याच्यानंतर ए ओड ₹25,000 टू बी, म्हणजे ए ला 25,000 रुपये द्यायचे होते बी ला. तर बी गॉट एज कॉम्प्युटर व्हॅल्यू 11,500 इन हिज फुल सेटलमेंट, म्हणजे 11,500चा कॉम्प्युटर पूर्ण सेटलमेंटच्या बदल्यात मिळाला. जर्नल एंट्री विल बी पास्ड इन द बुक, तर जर्नल एंट्री काय पास करणार विचारलाय. परचेस अकाउंट डेबिट टू ए 11,500 नाही. नंतर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 11,500, बॅड डेट्स 13,500, टू ए 25,500, हां ही पास करणार, कारण त्याला कॉम्प्युटर मिळाला आणि त्याचं बॅड डेट्स आहे 13,500. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 11,500, बॅड डेट्स अकाउंट डेबिट 13,500, टू एज अकाउंट 25,000. नंतर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू एज अकाउंट 25,000, ही नाही, बी बरोबर आहे. नंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ॲज ऑन 1 एप्रिल 2008 ₹1,000. ड्युरिंग द इयर 2008-9 there was no bad debts and debtors as on 31st March 2009. डेटर्स एक मिनिट, देर वेर नो बॅड डेट्स आणि डेटर्स 31 मार्चला 90,000चे आहेत. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स रिक्वायर्ड ॲट 1%, विच ऑफ द फॉलोइंग जर्नल एंट्री विल बी द पास, म्हणजे RDD आपल्याला 1% पाहिजे आणि कुठली जर्नल एंट्री आपण पास करणार ते विचारलं आहे. तर इकडे आपल्याला $90,000चे 1% म्हणजे 900 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे, 900 हे न्यू RDD आहे, 900 काय न्यू RDD आहे आणि ओल्ड RDD 1000 आहे. तर 900तनं ओल्ड RDD 1000 गेले तर 100 रुपये राहतात. तर 100 रुपये आपण इथे क्रेडिटला टाकतो. तर इकडे आपण क्रेडिटला P&L अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहिणार, बाय RDD लिहिणार, म्हणजे बाय प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स. म्हणजे एंट्री काय येणार, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 100 रुपये. तर बी उत्तर याचं. त्याच्यानंतर डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर इज द गोल्डन रूल फॉर विच टाईप ऑफ अकाउंट. तर आपण हे तर तुम्हाला माहिती आहे, मगाशी मला वाटतं झालं पण. तर डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. तर चॅरिटी म्हणून जर गुड्स दिले तर कोणत्या अकाउंटला क्रेडिट करणार, चॅरिटी अकाउंट, परचेस अकाउंट, ड्रॉइंग्स अकाउंट, सेल्स अकाउंट. तर ते चॅरिटी म्हणून दिले तर चॅरिटी अकाउंटला क्रेडिट देणार. नंतर कॅपिटल अकाउंट इज अ डॅश, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, नन ऑफ दिस. तर कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. नंतर द डेब्ट रिटर्न ऑफ ॲज बॅड subsequently collected by proprietor in personal capacity and kept by him. What is the accounting treatment for this transaction? तर हे त्यांनी पर्सनल स्वतःकडे ठेवलं तर इकडे आपण काय करणार, ड्रॉइंग्स अकाउंट, ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट देणार पण क्रेडिट नाही देणार, पहिलं चुकीचं आहे. नंतर डेबिट कॅश अकाउंट, नाही कॅश अकाउंटला डेबिट नाही देणार. नंतर सी, हे बरोबर आहे, ड्रॉइंग अकाउंटला डेबिट देणार आणि
बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट देणार, हे बरोबर आहे, सी उत्तर बरोबर आहे. सिम्पली इग्नोर द ट्रान्झॅक्शन हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर इफ वेजेस आर पेड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग प्रिमायसेस डॅश अकाउंट इज क्रेडिटेड अँड डॅश अकाउंट इज डेबिटेड. जर समजा कन्स्ट्रक्शनच्या प्रिमायसेसच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण वेजेस जर पे केले तर आपण हे बघितलं पण आहे, तर आपण काय करतो, प्रिमायसेस अकाउंटला डेबिट देतो, प्रिमायसेस अकाउंटला डेबिट देतो आणि कॅश अकाउंटला क्रेडिट देतो. तर याचं बी हे उत्तर बरोबर आहे. एक मिनिट, उलटं विचारलं आहे, क्रेडिट कशाला देतो, तर कॅशला क्रेडिट देतो आणि प्रिमायसेसला डेबिट देतो. तर डी उत्तर बरोबर आहे, कारण त्यांनी उलटं विचारलं आहे. मेसेज स्टेशनरी मार्ट विल डेबिट परचेस ऑफ स्टेशनरी टू डॅश अकाउंट. तर आता हा जरा उलटा जरा प्रश्न आहे, एकदम ट्विस्ट केला आहे. तर स्टेशनरी म्हणजे आपल्याला स्टेशनरी अकाउंटला डेबिट देणार असं वाटेल, पण ते त्यांनी जे विचारलं आहे ते दुकानदाराच्या बाजूने विचारलं आहे. तर दुकानदाराच्या बाजूला काय आहे, परचेस ऑफ स्टेशनरी हा परचेस आहे, तर इथे काय करणार, तो परचेस अकाउंटला डेबिट देणार, म्हणजे सी उत्तर आहे. व्हॅल्यू ऑफ गुड्स ड्रॉन बाय प्रोप्रायटर शुड बी क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. तर आता मगाशी पण आपण बघितलं, गुड्स जर विड्रॉ केले तर क्रेडिट आपण देतो परचेस अकाउंटला, परचेस म्हणजे गुड्स कमी होतात, म्हणजे परचेस अकाउंटला डेबिट देतो. ओल्ड ऑर न्यू मशिनरी सोल्ड फॉर $30 ऑन क्रेडिट in which subsidiary books this transaction will be recorded. तर मगाशीच आपण बघितलं, तर ॲसेट कुठलं जर विकलं तर ते जर्नल किंवा जर्नल प्रॉपरमध्ये आपण रेकॉर्ड करतो. तर याचं जर्नल उत्तर आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट इज नॉट अ रिअल अकाउंट. तर काही अकाउंट्स आपल्याला दिलेलं आहे, तर त्याच्यापैकी कुठलं रिअल अकाउंट नाही आहे. तर याच्यात कॅश अकाउंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आउटस्टँडिंग रेंट आणि परचेसेस. ॲक्च्युअली याच्यात सी आणि डी नाही आहे, पण याच्यात उत्तर सी दिलं आहे. म्हणजे आउटस्टँडिंग रेंट अकाउंट हे रिअल अकाउंट नाही आहे, परचेस अकाउंट पण रिअल अकाउंट नाही आहे, परचेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, पण उत्तर सी दिलं आहे. त्याच्यानंतर एक्स इज अ डीलर ऑफ इलेक्ट्रिकल गुड्स सच एज रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन एक्सेट्रा. ही परचेस 2 एअर कंडिशनर अँड इन्स्टॉल इन इज शोरूम. इन द बुक्स ऑफ एक्स द कॉस्ट ऑफ एअर कंडिशनर विल बी डेबिटेड इन. तर आता 2 एअर कंडिशन त्यांनी घेतले आपल्या शोरूममध्ये बसवायला. तर त्यांनी विचारलं आहे, आपण ती जी एअर कंडिशनची किंमत आहे कोणत्या अकाउंटला डेबिट करणार. ड्रॉइंग्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट, फिक्स असेट अकाउंट आणि परचेस अकाउंट. तर ते फिक्स असेट अकाउंटला आपण ते डेबिट देणार. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ नॉमिनल अकाउंट. तर कुठलं अकाउंट हे नॉमिनल अकाउंटचं एक्झाम्पल नाही आहे. आउटस्टँडिंग लायबिलिटीज, सॅलरी, इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट रिसिव्ड. तर सॅलरी, इंटरेस्ट पेड आणि इंटरेस्ट रिसिव्ड हे नॉमिनल अकाउंट आहे. आउटस्टँडिंग लायबिलिटी हे नॉमिनल अकाउंट नाही आहे. डायमंड रिंग वर्थ ₹1 लाख वॉज स्टोलन फ्रॉम द शॉप. म्हणजे एक डायमंडची अंगठी 1 लाखाची चोरीला गेली शाईन ज्वेलर्सकडनं ड्युरिंग द अकाउंटिंग इयर 2011-12. इन्शुरन्स क्लेम of ₹60,000 was admitted by the insurance company but not disbursed up to the end of accounting year. म्हणजे 60,000 सँक्शन केला पण एंड पर्यंत त्यांनी काही दिला नाही. पुढे in this regard no entry was passed in the books of accounts. The correct journal entry for preparing final accounts for the year ended 31st March will be. तर इकडे 1 लाखाची अंगठी चोरीला गेली, 60,000 सँक्शन झालं इन्शुरन्स.
आणि आपल्याला एंट्री आपण पास नाही केली तर त्याची एंट्री काय पास करणार? परचेस अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट चुकीची आहे. नंतर इन्शुरन्स क्लेम रिसिएबल 60,000, लॉस बाय क्लेम 40,000, टू परचेस अकाउंट 1,00,000, ही पण चुकीची आहे. खरी एंट्री आहे सी एंट्री आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 40,000, आपला 40,000चा लॉस झाला आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिएबल 60,000, टू परचेस अकाउंट 1,00,000, ही प्रॉपर एंट्री आहे सी वाली. त्याच्यानंतर अ फर्निचर डीलर ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2010-11 सोल्ड फर्निचर ऑफ ₹25,000 टू मिस्टर सुनील ऑन कॅश बेसिस इन द बुक्स ऑफ डीलर. आता हे नीट बघा, आपण कुठलं डेबिट डील आहे आणि कुठलं क्रेडिट डील आहे, पहिलं कुठलं दुसरं कुठलं ते बघायचं. तर पहिलं डेबिट विचारलंय, नंतर क्रेडिट विचारलंय. तर इकडे आपण सुनीलनी परचेस केलं, डीलरच्या बुक्समध्ये एंट्री विचारली आहे. तर इकडे डीलरला कॅश मिळते आणि त्याच्यासाठी हा सेल्स, तर इकडे कॅश अकाउंटला डेबिट देणार आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट करणार. तर सी उत्तर आहे. नाही ग.